नमस्कार, आपण पाहत आहात प्रखर न्यूज। सटाणा शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। पौर्णिमेच्या मध्यरात्री सटाण्यातील जुन्या अमरधाम अर्थात स्मशानभूमी परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी आघोरी पूजा केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या घटनेमुळे शहरात मात्र संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 30 मे रोजी पौर्णिमेच्या रात्री काही संशयित व्यक्ती आलिशान वाहनातून अमरधाम परिसरामध्ये दाखल झाले। त्यांच्यासोबत भगवे वस्त्र परिधान केलेले एक अर्धनग्न मांत्रिकही असल्याचं सांगितलं जातंय। या व्यक्तींनी स्मशानभूमीतील चितेच्या ठिकाणी जाऊन कथित अघोरी पूजा केल्याचा आरोप करण्यात आलाय। पूजेसाठी अंडे, लिंबू, उडीद, कवड्या, कापूर, नारळ, फुले आणि इतर तांत्रिक साहित्याचा वापर केला असल्याचं घटनास्थळी आढळून आलंय। धक्कादायक बाब म्हणजे पूजा पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य तिथेच टाकून देण्यात आलंय। तसेच पूजेच्या ठिकाणाहून काहीतरी संशयास्पद वस्तू सोबत नेण्यात आल्याचाही दावा केला जातोय। हा सर्व प्रकार सर्वात प्रथम परिसरातील नागरिक आणि रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ते प्राध्यापक अमोल बच्छाव यांच्या निदर्शनास आला। संशय आल्यानं त्यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि हा प्रकार त्यांनी उघडकीस आणला। दरम्यान रिपब्लिकन सेनेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत पोलिसांकडे सखोल तपासाची मागणी केली आहे। अमरधाम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित संशयितांचा शोध घ्यावा, तसेच दोषींवर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेनं केलेली आहे। विज्ञान आणि पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या कथित अंधश्रद्धाजन्य घटना घडणं चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरातून आता उमटू लागल्या आहेत। या कथित अघोरी कृत्यामागे नेमके कोण होते, मध्यरात्री स्मशानभूमीतून काय नेण्यात आले आणि या प्रकाराचा उलगडा कधी होणार याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। या प्रकरणाविषयी पोलीस तपासानंतरच नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे। प्रखर न्यूजसाठी तुषार रोंदळ, तरसाळी।